नमस्कार, मी अक्षय तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा एडियन बातमीपत्रात मनपूर्वक स्वागत करतोय। आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा घेऊन चुकीचा खर्च रद्द तर कामात कचुराई करणाऱ्या ठेकेदारांवरती गुन्हे दाखल करणार असल्याचा पालकमंत्री संजय शिरसाटांचा इशारा। तर देशात भारतीयांना राहण्याचा अधिकार असून बांगलादेशी बाहेरच्यांना येथे राहण्याचा अधिकार नाहीये, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचं प्रतिपादन। आता बघूया सविस्तर बातम्या। 26 जानेवारीला ध्वजारोहणानंतर जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा घेऊन चुकीचा खर्च नजरेस आला तर कामे रद्द करणार तर कामात कचुराई करणाऱ्या ठेकेदारांवरती गुन्हे दाखल करणार असल्याचा इशारा पालकमंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना दिलाय। संभाजीनगरचा पालकमंत्री झाल्यानंतर आताही मी आणखी जिल्हाधिकारी असतील की इतर अधिकारी असेल याची बैठक घेतलेली नाही। निश्चित 26 तारखेला झेंडावंदनाच्या नंतर याची बैठक आयोजित केली जाईल। ज्या काही अतिरिक्त प्रमा दिलेले आहेत आणि त्यांचे वर्क ऑर्डर झाले नाहीत ते सर्व रद्द करण्यात येतील। चुकीच्या ठिकाणी जर काही खर्च नजरेस आला तर ते काम सुद्धा रद्द करण्यात येतील। अनेक ठिकाणी ठेकेदारांनी ऋण केल्याचा सुद्धा काही गोष्टी माझ्या कानावर आल्या, त्यांच्यावर सुद्धा लवकरात लवकर गुन्हे दाखल करण्याचा माझा मानस आहे। म्हणून जनतेचा असलेला हा पैसा जनतेच्या उपयोगासाठी आला पाहिजे। ही तुमची आमची पर्सनल प्रॉपर्टी नाहीये, याचं भान आपण जर ठेवलं तर चांगले समाज उपयोगी काम होऊ शकतील आणि ते करण्याचा माझा मानस आहे। म्हणून 26 तारखेच्या बैठकीत या सर्व गोष्टीचा आढावा मी घेईल। नाही, त्याच्या बाजूने असे म्हणाले की शिंदे अस्वस्थ आत्मा यांनी कुंभमेळ्यात जावं, कुणी IIT वाला बाबा आहे तिकडे, कुणी दरेवाला बाबा असेल, यांची गरज यांना आहे ना। अपयश कुणाला मिळालंय? उभाटाला। जायला कोणी पाहिजे? त्यांनी। प्रार्थना कोणी केली पाहिजे? त्यांनी। आणि म्हणून सर्व जसे बंगालचे जादूगार घरी आणून बसवतात ना, मग आता एवढे मोठे सगळे महाराज तिथं आज असल्यानंतर त्यांनी गेलं पाहिजे आणि तिथे सुद्धा कुंभमेळ्यात गेलं काही गैर नाहीये। ते तपस्वी आहेत, त्यांनी तपश्चर्या केलेली आहे, त्यांचं दर्शन घेणं हे काही चुकीचं पण नाहीये। म्हणून तुम्हाला त्याची गरज आहे, तुम्ही तिथं गेलं पाहिजे। आम्हाला तर त्यांचे सर्वांचे आशीर्वाद आहेत, म्हणून आमचं सर्व आलवेल चालू आहे। जस्ट एक लेटेस्ट बातमी आलेली आहे, उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघालेले आहेत आणि ते सिल्वर ओकला चाललेत आणि शरद पवारांची भेट। सिल्वर ओकच्या पंढरीला माननीय उद्धव साहेब चाललेत, त्या ठिकाणी संजय राऊतची गाडी पुढे गेली असावी किंवा त्यांच्या गाडीत असावेत। जाऊन आता पर्याय नाहीये, हे वस्तुस्थिती आहे, सत्य आहे, काय त्याला लपवण्यासारखं नाहीये। म्हणून सिल्वर ओकचा आशीर्वाद घेणं हे त्यांच्या नशिबी आहे आणि ही सगळी प्रक्रियेचा सूत्रधार संजय राऊत पुन्हा त्या उभाटाला शरद पवारच्या चरणी लीन करण्यासाठी घेऊन चाललेला आहे। आत्मसन्मान, हिंदुत्व, बाळासाहेबांचे विचार त्याचे सगळ्या डब्यामध्ये घेऊन आता ते शरद पवार साहेबांकडे चाललेत। साहेब आता हे कुठं फेकायचे हे सांगा, कदाचित हे विचारायला ते त्यांच्याकडे जात असावे। पालकमंत्र्यांच्या संदर्भाला सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो। मुख्यमंत्र्यांनी कोणाला पालकमंत्री पद द्यावं, कुणाचं पालकमंत्री पदावरती स्टे करावा यांचा अधिकार आहे। ते यांच्याबद्दल निर्णय घेतील तोपर्यंत त्यांना जाहीर केलं होतं तेच तिथे झेंडावंदन करणार असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार हे छत्रपती संभाजीनगर विमानतळावरती आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना केलाय। पालकमंत्र्यांच्या संदर्भातला सर्वस्वी अधिकार हा मुख्यमंत्र्यांचा असतो। मुख्यमंत्र्यांनी कुणाला पालकमंत्री द्यावं, कुणाचा पालकमंत्री स्टे करावा हा त्यांचा अधिकार आहे। आज ते डावोसला गेलेले आहेत, डावोसवरून आल्यानंतर ते त्याबद्दलचा निर्णय घेतील। तोपर्यंत ज्यांना जाहीर केलेलं होतं तेच तिथं झेंडावंदन करणार आहेत। तशा प्रकारच्या सूचना
मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहे. सगळी पण दिलेली काही ठिकाणी आणि 2 ठिकाणी दिली. त्या 2 ठिकाणी त्यांनी सांगितलं की ज्यांची नावं होती त्यांच्याकडनं झेंडावंदन करा. मी आल्यानंतर त्या संदर्भातली चर्चा करतो. हा सर्वस्वी कुठलं खातं द्यायचं, कुठलं पालकमंत्रीपद द्यायचं, कुठलं त्या ठिकाणी कुणाला मंत्रिमंडळात घ्यायचा, हा सर्वस्वी अधिकार तोही पत्रकार मित्रांना माहिती आहे की हा मुख्यमंत्र्यांचा असतो. एकनाथराव मुख्यमंत्री होते त्यावेळेस ते करायचे, आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आता ते करतात. कोण नवा उदय होणार आहे महाराष्ट्रात असं वडेट्टीवार आणि राऊत म्हणतायत. कसं उदय सामंत हे आता पक्ष फुटू शकतो थेट त्याचा अर्थ. याला काही अर्थ नाही. याला हे तथ्यहीन बातम्या आहेत. उगीच कारण नसताना अशा प्रकारच्या बातम्या पसरून देणं बरोबर नाही. आता मधी पण मी त्या दिवशी बारामतीमध्ये होतो, एक हे लावून टाकन तर त्यामध्ये काहीतरी सैफच्या घरावर हल्ला झाला होता. एवढ्या बातम्या, मुंबईची कायदा सुव्यवस्था ढासळली, अमकं नाही तमकं नाही फलान नाही. नंतर पकडल्यानंतर कळलं की तो बांगलादेशमधनं आपल्या कलकत्त्याला आला होता, कलकत्त्यावरून मुंबईला आला होता. मुंबईला हाऊसकीपिंगचं काम काही दिवस केलं. त्याच्या काल का परवा पोलिसांनी प्रेस घेऊन ते सगळं सांगितलं. आणि तो सराईत गुन्हेगार पण नव्हता. तो अचानक त्या बिल्डिंगमध्ये शिरला. वास्तविक बिल्डिंगनी तिथला बंदोबस्त, तिथं CCTV कॅमेरे, तिथलं ज्या त्या इमारतीमध्ये अंतर्गत बंदोबस्त, वॉचमॅन ठेवणं वगैरे, तर हे त्या सोसायट्यांचा अधिकार आहे. आणि बाहेर कुठं काय होईल तिथं आमची पोलीस यंत्रणा काम करते. पालकमंत्री, बीडचे पालकमंत्री झाल्यानंतर आता नवीन विषय आलेला आहे की तुम्ही शॅडो पालकमंत्री हे धनंजय मुंडे असतील म्हणे, आणि त्यामुळे तुम्ही आपण अजित पवारला किती वर्ष ओळखता? खूप वर्ष. अजित पवार तसा वागून पुढं म्हणजे कसा वागतो लोकांचं काय म्हणणं आहे आता तिथं मी गेल्यावर कळेल ना लोकांना. दादा, अक्षय शिंदे एन्काउंटर मध्ये कोर्टाने 5 पोलिसांना दोषी. मी आता तिथं कार्यक्रमात होतो तेव्हा टीव्हीला ती बातमी बघत होतो. मी त्याच्या संदर्भात आता मुंबईला चाललो. मुंबईला गेल्यानंतर होम सचिवांशी आणि बाकीच्या सरकारांशी बोलील किंवा काय नक्की झालं. कारण न्यायव्यवस्था ही न्यायव्यवस्था आहे. त्यांनी चौकशी केली, त्यांनी काय केलं तर त्याच्याबद्दल त्यांना जे काही अंतिम चित्र दिसतं ते त्यांचं स्पष्ट करतील. मला त्याबद्दल टीव्हीचंच चॅनलवर पाहिलेलं आहे. मी बाकीची माहिती घेऊन त्याबद्दलचं स्पष्ट मत देऊ इच्छितो. बांगलादेशी घुसखोर जो आहे ना त्याच्या आपल्याकडे संभाजीनगर पण 10,000 निकाले. जे कुणी असतील, आपल्या देशात आपल्या भारतीयांना राहण्याचा अधिकार आहे. बाहेरच्यांना इथं राहण्याचा अधिकार नाही. त्याला आपल्या संविधानामध्ये, कायद्यामध्ये, नियमामध्ये स्पष्टता दिलेली आहे. त्या पद्धतीनं सगळ्यांनी वागलं पाहिजे आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळली पाहिजे. थँक्यू दादा, खूप आनंद झाला. मागच्या आठवड्यात जिल्हा मेळावा झाला. शिवसैनिकांमध्ये उत्साह निर्माण झाला असून शिवसेना प्रमुखांच्या जयंतीनिमित्त 35 वेगवेगळे उपक्रम घेत असल्याची माहिती उभाटा नेते अंबादास दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. यावेळी त्यांनी महायुती विरोधातही मत मांडलंय. वाडावाडामध्ये, ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद, पंचायत समिती विभागनिहाय अनेक उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जवळपास शहरात 35 वेगवेगळे उपक्रम सुरू होत आहेत. ग्रामीण भागात अशाच पद्धतीनं अनेक उपक्रम सुरू होत आहेत. त्याचं लिस्टिंग करणं बाकी आमचं. परंतु शेकडो कार्यक्रम शिवसेना प्रमुखाच्या जन्मदिनाचे संभाजीनगर शिवसेनेनं आयोजन केलेलं आहे. ठिकठिकाणी शिवसेना प्रमुखांना अभिवादन होणार, रक्तदान शिबिर होणार, अन्नदान होणार, वेगवेगळे आरोग्य शिबिर, अशा पद्धतीनं हा उपक्रम होतोय. कारण शिवसेना एक संघटन या हेतून काम करणारी संघटना आहे. निश्चित निवडणुकीतील अपयशामुळं शिवसैनिकांमध्ये थोडंसं शैथिल्याचं वातावरण आलं होतं. पण तो हळूहळू हे सगळं वातावरण बाजूला सारून आम्ही सगळे शिवसैनिक पार वॉर्ड स्तरापर्यंतचे, गाव स्तरापर्यंतचे वेगवेगळ्या पद्धतीनं, मग त्र्यंबकराव असतील, राजू वैद्य असतील, खैरेसाहेब असतील, आमच्या महिला आघाडी, बाळासाहेब थोरात, ज्ञानेश्वर डांगे, सगळ्यांनी मिळून मला असं वाटतं एक मागच्या 15-20 दिवसामध्ये प्रत्येक वॉर्ड, प्रत्येक शिवसैनिक, नगरसेवक
उपशहर प्रमुख आणि मधल्या काळात माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा काही पदाधिकाऱ्यांना मातोश्रीवर बोलवलेलं होतं आणि या सगळ्या याच्यातून एक शिवसैनिकामध्ये एक आत्मविश्वास जागा करण्यात, जागृत करण्यात आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि मला वाटतं 23 तारखेला एक उत्साहाचं वातावरण संभाजीनगरात या निमित्तानं दिसेल. अज्ञात चोरट्यांनी प्रोझोन मॉल समोरील मोबाईल दुकान फोडलं. या 3 चोरट्यांनी 40,88,000चा मुद्देमाल लंपास केले असल्याची घटना घडली असून सदर घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या प्रकरणात MIDC सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील प्रोझोन मॉल समोर असलेल्या हनफीस नावाचं मोबाईल शॉप फोडून अज्ञात चोरट्यांनी लाखोंचे मोबाईल चोरी करून नेल्याची घटना घडली आहे. या संदर्भात सिडको MIDC पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून चोरी करताना चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत. मोठ्या शिताफीने या चोरट्यांनी शटरचा लॉक पट्टी कापून दुकानात प्रवेश केला आणि ॲपल, सॅमसंग, ओप्पो, विवो सारख्या महागड्या कंपनीच्या मोबाईलचं बॉक्सच पळवले, ज्याची किंमत एकूण 40,88,848 रुपये आहे. या संदर्भात आता गुन्हा दाखल करण्यात आलाय. मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सिडको MIDC पोलीस या मोबाईल दुकान फोडणाऱ्या 3 चोरट्यांचा शोध घेत आहेत. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग ADN वरती जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली बात आहे? आत्ताच खाली दिसत असलेल्या नंबरवरती संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो. फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुडचे बघ्याड. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. बॉस बिगेस्ट ओला सीजन सेल. खरीदिए ओला एस पूरी रेंज पर. मूव OS फीचर्स, 8 साल की बैटरी वारंटी, हाइपर चार्जिंग क्रेडिट और चुनिंदा कार्ड पर 25,000 तक की छूट पाएं. टॉप सर्विस के साथ 1 दिन की सर्विस गारंटी या एक अतिरिक्त S1 पाएं. जल्दी करें, सीमित अवधि का ऑफर. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात ADN बातमीपत्र. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणि संलग्न रुग्णालयात गोरगरीब रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. त्यांना उत्तम उपचार सुविधा देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयात अवयव प्रत्यारोपण सुविधांसह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील असं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केलं आहे। शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अतिविशेषोपचार रुग्णालयाचं उद्घाटन व आर्थिकदृष्ट्या मागासवर्गीय घटकांसाठी करावयाच्या सुविधांचं भूमिपूजन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आलंय। त्यानंतर बजाज शैक्षणिक संकुलात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। केंद्रीय राज्यमंत्री आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय प्रतापराव जाधव हे दूरदृश्य प्रणालीने या कार्यक्रमात सहभागी झाले होते। राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संजय शिरसाट, राज्यसभा सदस्य डॉक्टर भागवत कराड, विधान परिषद सदस्य आमदार सतीश चव्हाण, आमदार विक्रम काळे, वैद्यकीय शिक्षण विभागाचे आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉक्टर आनंद चंदनवाले, अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुकरे, विशेष कार्य अधिकारी डॉक्टर वैशाली उने आदी उपस्थित होते। वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री शिरसाट, खासदार डॉक्टर भागवत कराड व वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं। प्रास्ताविक अधिष्ठाता डॉक्टर सुकरे यांनी केलं तर सूत्रसंचालन डॉक्टर अर्चना दरे यांनी तर डॉक्टर वैशाली उने यांनी आभार मानलं। घाटीची जबाबदारी हे आमच्या सर्वांची, आमच्या सर्व लोकप्रतिनिधीची आहे। त्यांना मी निधी कधी दिला तरी त्यांना चालेल, तुम्हाला निधी जास्त देईल। दुसऱ्याचं जेव्हा येईल त्या टायमाला आपला एक आपसामध्ये संवाद असला पाहिजे। डॉक्टरांचा किंवा राजकीय पुढारी असेल, नागरिक असेल, त्यांचा एक संवाद सुसंवाद झाला पाहिजे। या पद्धतीने सुद्धा कार्यक्रम आवश्यक हवा की आपले जे हॉस्पिटल्स आहेत या हॉस्पिटलमध्ये गरीब माणसं आहेत, ज्याचा उल्लेख कराड साहेबांनी केला। जवळजवळ मराठवाड्यातील आणि मराठवाड्यालगतच्या जिल्ह्यातील गरीब सगळी माणसं इथे येत आहेत, ज्यांना बाहेरच्या दवाखान्यामध्ये खाजगी दवाखान्यात पैसा देणं परवडत नाही। यांची सुद्धा अतिशय चांगली व्यवस्था होणं हे अतिशय आवश्यक आहे। मला वाटतं यासाठी कसलाही सुविधेचा अभाव येणार नाही अशी व्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न आम्ही करतोय की आता शिक्षण आणि आरोग्य यासाठी पैसा कमी पडू नये याचं ठरवलेलं आहे। दर वर्षभर आपण जर चांगलं नियोजन केलं तर पालकमंत्री म्हणून संजय शिरसाट साहेबांनी मी या वर्षभरामध्ये अशी सुविधा करू की तुमचे सगळे प्रश्न या वर्षात आम्ही संपवल्याशिवाय राहणार नाही। 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव शांतिनिकेतन हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला असून चित्रपटाला सुवर्ण कैलास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलाय। 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शांतिनिकेतन हा चित्रपट सर्वोत्कृष्ट ठरला। या चित्रपटाला सुवर्ण कैलास पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। चित्रपटाचं दिग्दर्शन दीपांकर प्रकाश यांनी हा पुरस्कार स्वीकारला। सलग 5 दिवस जगभरातील सर्वोत्कृष्ट 65 चित्रपट रसिकांपर्यंत पोहोचवणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये 10व्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप समारंभ मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी ऑस्कर विजेता साऊंड डिझायनर पद्मश्री रसूल पुकुट्टी, महाराष्ट्र चित्रपट रंगभूमी महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक धनंजय सावळकर, प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गुवारीकर, MGM विद्यापीठाचे कुलपती अंकुशराव कदम, संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, महोत्सव संचालक सुनील सुकथनकर, महोत्सवाचे कार्यकारी संचालक चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संयोजक निलेश राऊत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। यावेळी दिग्दर्शक फराह खान यांनी उपस्थितांशी संवाद साधला। जोपर्यंत सगळं ठीक होत नाही तोपर्यंत पराभव न पत्करता लढत राहिलं पाहिजे। विशेषतः जिथे इच्छा आणि सकारात्मकता असते तिथे मार्ग मिळत असतो, असं प्रतिपादन दिग्दर्शक फराह खान यांनी यावेळी केलं। बॉलीवुड इन जनरल इज मूविंग अवे फ्रॉम लिप सिंग सॉन्ग्स कि गाने बैकग्राउंड में आते हैं कि बहुत रियलिस्टिक होने का एक y'all only so what I mean it's good for certain kind of movie, it's actually better if they do, if it's a realistic movie it suddenly looks very odd के गाना ठूसा हुआ है बीच में, which is you know के डिस्ट्रीब्यूटर की डिमांड होती थी पहले, अब नहीं है। but I think I still enjoy the lip sync song which if it's a commercial movie specifically, but like even if you see Satya movies like that, it's great to have those songs lip sync with people doing their dance, not choreographed and suddenly Biko Matre is dancing like Hrithik Roshan. That should not happen, but it's great to have, I think that's a USP
song and dance. We should celebrate it. At some point, we started getting embarrassed by it. And I blame some few critics for it. Shall I take the name? Why not? I'm asking Ashu. Ashu is supposed to tell me no from there. खुलताबाद तालुक्यातील अनेक शेतकरी लाभार्थ्यांच्या विविध योजनेअंतर्गतच्या याचिका पंचायत समिती प्रशासनाकडे पडून आहेत. लाभार्थी पंचायत समिती कार्यालयाच्या खेट्या मारत असून दुसरीकडे पंचायत समिती प्रशासन याबाबत चालढकल करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रवीण इंगळे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. एमआरजेसी या संदर्भात तालुक्यामधून लाभार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या त्या व्हॉट्सअपद्वारे, फोनद्वारे, प्रत्यक्ष येऊन संबंधित लाभधारकांची संचिका ही 2022 पासून पंचायत समिती कार्यालयामध्ये प्रलंबित आहे. संबंधित 22-23 कालावधीमध्ये प्रलंबित आहे, 23-24 मध्ये सुद्धा प्रलंबित आहे. त्या अनुषंगाने लाभार्थ्यांना घेऊन पंचायत समिती कार्यालयामध्ये प्रत्यक्ष मी आणि लाभार्थी संबंधित पंचायत समिती कार्यालयात गेलो होतो. त्या ठिकाणी गेल्यानंतर संबंधित कारभार बघितला, अनागोंदी कारभार, आणि लोकांच्या ज्या संचिकाची जी ओशी असते कार्यालयामध्ये दाखल केलेली आहे त्या संचिकाची 22-23 मध्ये 19-10ला इनवर्ड आहे, कोणाची 19-12ला इनवर्ड आहे. म्हणजे 22-23 ते 24 पर्यंत संबंधित संचिका पेंडिंग दिसल्या. त्याच्यानंतर संबंधित ज्यावेळेस एखादी संचिका आपण कार्यालयात दाखल केल्यानंतर संबंधित टिप्पणी असते, कार्यालयीन टिप्पणी. ते कार्यालयीन टिप्पणी जेव्हा बघितली तर त्या टिप्पणीमध्ये असे निदर्शनात आले की संबंधित कार्यक्रम अधिकाऱ्याची सही आहे, गटविकास अधिकारी यांची त्या टिप्पणीवर सही नसून तरी सुद्धा वर्क ऑर्डरला संचिका मंजूर केलेली आहे. त्यांनी त्याला वर्क ऑर्डर म्हणते, त्यांच्या सिस्टीममध्ये त्याला वर्क ऑर्डर ते जनरेट करते. असा कारभार त्यांचा निदर्शनात म्हणजे दिसून आला. त्यानंतर मी त्यांना चौकशी केली, आज मिळणार, उद्या मिळणार, वारंवार चुकीचे उत्तर दिले. त्याच्यानंतर संबंधित विभागाची ज्यानंतर संचिका दाखल केल्यानंतर एक पद्धत असते, कार्यपद्धत, त्याच्या सखोल चौकशी केल्यानंतर संबंधित विभागानं वर्कआउट जनरेट केलेला आहे, अजून त्याला TS झाले नाही. TS संदर्भात पण मी चौकशी केली. आपल्याकडे जे इंजिनियर असतात त्यांना चौकशी केली. त्याच्यानंतर जे TS करतात, विहिरीचे TS मध्ये वेगळे सेक्शन आहे, त्याला सिंचन विभाग येते, आणि जनावरांच्या गोट्यासाठी हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कुलकर्णी म्हणून डेप्टी इंजिनियर कन्नडचे ते TS करतात. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून पण TS झालेलं नव्हतं. त्या अनुषंगाने नंतर लाभधारकांची आम्ही चर्चा केली. ते म्हणे भाऊ आपल्याला संबंधित विभागाची तक्रार द्यायची आहे. त्या अनुषंगाने आम्ही तक्रार दाखल केली. खुलताबाद जे तालुक्याचे जे MRJचे जे हे असतात कार्यक्रम अधिकारी हे तालुक्याचे दंडाधिकारी असतात, त्यांच्याकडे आम्ही तक्रार दिली. त्याच्यानंतर संबंधित तक्रार आम्ही जिल्हा कार्यक्रम अधिकारी छत्रपती संभाजीनगर रोह विभाग जिल्हाधिकारी यांच्याकडे पण आम्ही तक्रार दिली. तक्रारीच्या अनुषंगाने अजूनपर्यंत म्हणजे उपजिल्हाधिकारी जे आहेत त्यांनी संबंधित जिल्हा परिषद नंदनवर मॅडम आहे आपल्या MRJच्या, त्यांना चौकशी करा म्हणून असा पत्र काढला आणि अहवाल सादर करा. त्या अनुषंगाने काल मी माहिती घेतली तर संबंधित खुलताबाद तालुक्यामध्ये चौकशी समिती स्थापन झाली आहे. असे संबंधित जिल्हा परिषद ते MRJचा विभाग आहे, त्या ठिकाणी कर्मचारी असतो हुशे म्हणून, त्याच्याकडून मला असं सांगण्यात आलं की चौकशी समिती बसलेली आहे. हे चौकशी समिती बसली आहे. पण हे सगळं असताना मी फक्त एकच मुद्दा उपस्थित केलेला आहे की लोकांचे 22, 23, 24, 25 का पेंडिंग आहे. ज्यांनी समजा 23ला संचिका दाखल केली आहे त्यांची अजूनपर्यंत वर्क ऑर्डर देण्यात आली नाही. ज्यांचे आचारसंहिता लागायच्या आधी 1 महिन्यामध्ये ज्या संचिका दाखल झाल्या होत्या, 1 महिन्यामध्ये किंवा 8 दिवसात किंवा 15 दिवसात, अशा लोकांना संचिका मंजूर केला. मग त्या संचिका मंजूर करताना त्यांना कोणता निकष लावला, आणि जे 23 पासून संचिका प्रलंबित आहेत त्यांच्यासाठी कोणता निकष आहे संबंधित विभागाचा. कर्णेश्वर महिला भजनी मंडळ आविष्कार कॉलनी यांच्या वतीने आयोजित अखंड शिवनाम सप्ताह शिवकथा ज्ञानयज्ञ कथा सोहळ्याला गुरुवारी सुरुवात करण्यात आली असून सोमवारी डॉक्टर विरूपाक्ष शिवाचारी महाराज आणि सरस्वतीताई गंगाधर स्वामी यांचं कीर्तन पार पडलंय. कर्णेश्वर महिला भजनी मंडळ आविष्कार कॉलनी यनपाच यांच्या वतीने 16 जानेवारी ते 22 जानेवारी दरम्यान अखंड शिवनाम सप्ताह शिवकथा ज्ञानयज्ञ कथा सोहळा आणि ग्रंथराज परमस्य पारायण व कीर्तन सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या अखंड शिवनाम सप्ताहाची सुरुवात मोठ्या भावपूर्ण धार्मिक वातावरणात करण्यात आली. यावेळी विविध आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन सप्ताहात करण्यात आलंय. सप्ताहामध्ये शिवपाठ, शिव सहस्त्रनाम, शिवरुद्राभिषेक, ग्रंथराज परमस्य पारायण, शिवाचार्यांचं आशीर्वचन,
शिवमहापुराण कथा, भजन आदी धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आलं। या अखंड शिवनाम सप्ताहामध्ये सोमवारी डॉक्टर विरूपाक्ष शिवाचारी महाराज आणि सरस्वतीताई गंगाधर स्वामी यांचं कीर्तन पार पडलं। या अखंड शिवनाम सप्ताहाचा समारोप 23 जानेवारी रोजी होणार आहे। सदर अखंड शिवनाम सप्ताहामध्ये शिवभक्त पारायण श्रीमती रजनीताई सूर्यकांत मंगलगे यांच्यासह महाराष्ट्र राज्यभरातील संत महंतांनी हजेरी लावली आहे, तर अनेकांची उपस्थिती राहणार आहे। यावेळी समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती असून सदर शिवनाम सप्ताहाचं आयोजन जयश्री लुंगारे, चंपाबाई झुंजारकर, अरुणाताई बागले, सुनंदा कुरुंदकर, संगीता देवणे, अर्चना कस्तुरे, सुंदराताई सुपारे, शोभा गंदगे, संध्या मजगे, सावित्री मुरगे यांच्यासह महिला भजनी मंडळातर्फे करण्यात आलं असून यांच्यासह राजेंद्र बिडवे, दीपक मोरतुले, गजानन बिडवे, मापारी गुरुजी, शिवकुमार देशमुख, दीपक उरगुंडे यांच्यासह महिला मंडळ, समाज बांधव यांनी परिश्रम घेत आहेत। यावेळी डॉक्टर विरूपक्ष शिवाचारी महाराज यांनी सोमवारी आपल्या सुमधुर वाणीने कीर्तन सादर केलं। नाही महाराज, ते आमचे आहे म्हणून म्हणतो, आतंकवादी होता है, लेकिन आतंकवादी वही होता है जो होता है आपको मालूम है, बोलने की जरूरत नहीं है। लेकिन पळून जाऊन लग्न करणाऱ्या मुली ठराविक अमुक जातीचंच आहे, धमुक जातीचंच आहे असं मुळीच नाही आहे। सगळ्यांच्या घरातून ती कथा आहेच, पण बाहेर व्यासपीठावर बोलून काही मोठेपणे मिळतं का? आता झुंजार ताई तिथं बोलली ती ना महाराज, आणि त्यातलं त्यात आमची जयश्रीताई असं टक्क म्हणून बघते बघा, झुंजरकर बाई पण म्हणते तुम्ही लेट केले म्हणून। हालाकी तिनं काही केली नाही, मीच बोलतो ना, टेन्शन घेऊ नको। मग तिथं बोलायचं ऐवजी व्यासपीठात येऊन जर आहे ना कान घट्ट पिळलं असतं, कळलं पण नसतं कोणाला, आणि मला कळलं असतं। लक्षात आलं की हार घालतच आहे ना महाराज, हार घालू का म्हणून असं पकडणं झालं, तुम्हाला हसू वाटू लागलं। ह्या गोष्टी कुठेतरी आम्ही चुकतोय। शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती। जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजाचा आढावा घेऊन चुकीचा खर्च रद्द, तर कामात कचुराई करणाऱ्या ठेकेदारांवरती गुन्हे दाखल करणार असल्याचा पालकमंत्री संजय शिरसाटांचा इशारा। तर देशात भारतीयांना राहण्याचा अधिकार असून बांगलादेशी बाहेरच्यांना येथे राहण्याचा अधिकार नाहीये, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं प्रतिपादन। आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज।